क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। लिंक रोडवरील सीएनजी पंप मनपाने केला बंद, हजारो वाहनधारकांचा संताप व्यक्त। एकाच्या तक्रारीमुळे गरिबांच्या पोटावर पाय। मनपाने सीएनजी पंप चालू करण्याचे आदेश द्यावेत, अन्यथा मोठे जन आंदोलन करू, वाहतूक सेनेचा इशारा। सातपूर अंबड लिंक रोडवरील वाहनधारकांसाठी अत्यंत सोयीचा ठरलेला सीएनजी पंप महानगरपालिकेने एका तक्रारीच्या आधारे सीलबंद केल्याने हजारो वाहनधारकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। विशेषतः रिक्षा चालक, अत्यावश्यक सेवा देणारी वाहने आणि इतर सीएनजी वाहनधारकांना याचा मोठा फटका बसत असून दररोज इंधनासाठी अतिरिक्त अंतर पार करावे लागत आहे। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 29 जुलै रोजी महानगरपालिकेने संबंधित सीएनजी पंपांवर कारवाई करत तो सीलबंद केला। या पंपावर सातपूर अंबड आणि परिसरातील मोठ्या संख्येने वाहनधारक दररोज सीएनजी भरण्यासाठी येत होते। दरम्यान विल्लोडी येथील सीएनजी पंपही काही कारणास्तव बंद असल्याने या पंपावर वाहनधारकांचा मोठा भार होता। अशा परिस्थितीत हा पंपही बंद झाल्याने वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे। या कारवाईनंतर विविध वाहन चालक संघटना व नागरिकांनी प्रश्न उपस्थित केलाय की संबंधित पंपाने शासनाच्या आवश्यक परवानग्या घेतल्यानंतरच सेवा सुरू केली असल्याचा दावा केला जात असताना केवळ एका तक्रारीच्या आधारे पंप सीलबंद करण्याची वेळ का आली, याबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडावी अशी मागणी होत आहे। दरम्यान ऑल इंडिया पॅन्थर वाहतूक सेनेने महानगरपालिकेला तात्काळ सीएनजी पंप सुरू करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे, अन्यथा आयुक्तांच्या दालनातच मोठे जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय। या संपूर्ण प्रकरणामुळे वाहनधारक, रिक्षा चालक आणि नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून जनभावना लक्षात घेऊन महानगरपालिका प्रशासन पुढे कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग, सातपूर, नाशिक। नाव सोमनाथ विठ्ठल चोराम। काय सांगाल, तुम्ही या ठिकाणी कशासाठी आलेले? या ठिकाणी आलो तो गॅस भरण्यासाठी, पण आता दवाखान्यात जायचं होतं अर्जंटली, पण माझा गॅस नाही मिळून राहिला, इथं बंद केला म्हणत्या। मग आता आमच्यासारख्या अपंग माणसांनी कुठे जायचं बुवा, काय करायचं? त्यांनी आधी पंपवाल्याला सांगायला पाहिजे होतं की बुवा तुम्ही असं होणार आहे, तर मग ते दुसऱ्या ठिकाणी जाऊन गॅस बीस भरता आला असता। पण मग आता या ठिकाणी आम्ही आशेनाला 2 तास आपण उभं होतो इथं। आता म्हणजे काय करावं असं, आता काही सरकारने याच्यावर निर्णय घ्यावा काहीतरी। आणि आम्हाला तर कस्टमरप्रमाणेच चालावं लागत आहे। किती वेळापासून आपण इथं उभे? मी कंप्लेंट 2 तास झाले इथं उभे। याचा परिणाम आपल्या धंद्यावर काही होईल का? खूपच परिणाम होईल। शासनाला आपण आपल्या माध्यमातून काय आवाहन करणार? काय सांगितलं पाहिजे? नाव प्रवीण शिक्षक। कुठं राहिला तुम्ही? मी आशीर्वाद महाराज राहील। आता तुम्ही या ठिकाणी कशासाठी आले होते? सीएनजी घेण्यासाठी चालतो। मग सीएनजी भेटला का तुम्हाला? नाही भेटलं, पंप बंद आहे। मग तुम्ही संबंधित जे सीएनजी पेट्रोल मालक आहे त्यांना विचारलं का? हो विचारलं, त्यामुळे नगरपालिकेने बंद केलं। आता याचा परिणाम तुमच्यावरती होणार का? आवश्यक होणार आहे। घरून इथं आम्ही इथं 1 तास अगोदर लाईन लागते, लाईन लागल्यानंतर आम्हाला सीएनजी भेटत नाही। आता अचानक बंद असल्यामुळे आम्ही सीएनजी शोधायचं कुठं? नाशिक शहरात 3-3, 4-4 पंप सीएनजी बंद केले। जो मेन प्लांट आहे तो पण बंद आहे। इथं 3-4 किलोमीटर जायचं ते परवडत नाही आम्हाला। हा जेव्हा इथं लाईन उभं हा बंद आहे अचानक। नगरपालिकेने बंद करत नोटिफिकेशन द्यायला पाहिजे। 1 दिवस अगोदर बंद राहिलं आम्ही तर इथं आमचं नियोजन करू। आता अचानक बंद केल्यानंतर आमचा व्यवसाय चालायचं कसं? अचानक बंद ठेवल्यानंतर आम्ही अख्खा दिवस आमचा असंच गेला। आमचं रोजगाराचं काय करायचं? आपण नगरपालिकेने विचार करा। याचा परिणाम तुमच्या धंद्यावर होणार का? धंद्यावर आवश्यक होणार आहे। आजचा विषयच बदलला, आजचा रोजगार आमचा गेलाच की। आज 1 रुपया धंदा होत नाही आमचा। आता अख्खा दिवस बसायचं कुठं? अचानक पंप बंद असल्यामुळे आम्ही सीएनजी शोधायचं कुठं? आता सीएनजी भेटतच नाही। मग याच्यामध्ये तुम्हाला पेट्रोल पण टाकावं लागतं, सीएनजी आणि पेट्रोलने तर परवडतच नाही साहेब। पेट्रोल तर महाग आहे, ॲव्हरेज कमी आहे, पेट्रोल ॲव्हरेज भेटत नाही। आता सध्या शासनाने, सरकारने इथेनॉलचा देखील वापर केलेला, त्याच्यामुळे त्याचा काय फटका पडतो तुम्हाला? त्याच्यावर इंजिनवर फटका पडतो, ॲव्हरेज भेटत नाही तेवढा, इंजिन खराब होतं ना, गाड्या बंद पडत आहे। प्रशासनाला आपण काय आवाहन करणार या माध्यमातून? एवढंच आव्हान आहे की सीएनजी सुरू ठेवावं, इथेनॉल मिक्स न करावं, असं शुद्ध पेट्रोल द्यावं, हीच विनंती। किंवा नोटिफिकेशन पंप बंद ठेवतो 1 दिवस अगोदर नोटिफिकेशन तर द्यायला पाहिजे। आमच्या व्यवसायावर परिणाम होणार नाही, आमचा रोजगार बुडत नाही। कुठं राहिला तुम्ही? मी सातपूर। आता ह्या आपण जर अंबड लिंक रोडचा सीएनजी पेट्रोल पंप बघितला, हा बंद आहे। याच्यामुळे तुम्हाला रिक्षा चालक म्हणून तुम्हाला काय त्रास आहे, काय सांगा? आम्हाला कुठलाच त्रास नाही। आम्हाला व्यवस्थित लाईन सुरू मिळत आहे, व्यवस्थित गॅस मिळतो आहे।
काही कुठलीच काय आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. उलट आम्हाला हे सोयीस्कर पडतं. परंतु महापालिकेने या ठिकाणी कुठलीही पूर्वसूचना न देता बंद केलेलं आहे, काय सांगाल त्याच्यावरती? आता ते त्यांचं काय नियमाप्रमाणे काय केलं असेल ते आम्हाला काही समजत नाही आणि अडचण होईल. फक्त त्याच्यावरती आम्हाला दुसऱ्या पंपावर दिलं तर आम्हाला लाईन लावावं लागेल. एक आणि पुढे जास्त वेळ गेला म्हणजे आमचा धंद्याचा प्रॉब्लेम नाही होत, म्हणजे धंदा आमचा होऊ शकत नाही. बस आम्ही सातपूर विभागातले आम्ही स्थानिक रहिवासी आहोत. आमच्या सातपूर विभागामध्ये शाळेच्या स्कूल व्हॅन आहेत, रिक्षा चालक आहेत, माल वाहतुकीच्या गाड्या आहेत, बसेस आहेत कंपन्यांच्या. त्यांचा रोजचं CNG भरण्याचा हा एकमेव आमचा जवळचा असलेला हा पंप आहे, जो ऑनलाईन 24 तास ज्याकडे ऑनलाईन 24 तास कधी कधी आम्हाला भेटतो. हाच पंप जो मुळात महानगर प्रशासनाने बंद केलेला आहे. मागील काही दिवशी तुम्ही बघितले असाल, महापौर उपमहापौर यांनी अंबड लिंक रोडचा दौरा केलेला होता. त्या दौऱ्यामध्ये त्यांनी अतिक्रमण तात्काळ हटवण्याचे आदेशही दिलेले होते. तरीसुद्धा ते आदेश काढले गेलेले नाही आहे, आदेशाचं पालन केलेलं नाही आहे, अतिक्रमण हटवलेलं नाही आहे. तुम्ही अंबड लिंक रोडचे तुम्ही सध्या परिस्थिती बघा तर अक्षरशः चाळण झालेली आहे. आमच्या ड्रायव्हरांना या खड्ड्यांचा खूप त्रास होतो आहे, मणक्यांचा त्रास होतो आहे, आमचे ड्रायव्हर आजारी पडत आहे. शाळेच्या बसेस वगैरे त्या इकडे येतात आणि हा मेन पंप त्यांनी बंद केलेला आहे. नाशिक महानगरपालिकेने ह्या कोणत्या दबावाखाली हा CNG पंप बंद केलेला आहे. आम्हाला जवळपास असलेला CNG पंप आहे, ज्याचा आम्हाला पुरेपूर वापर होतो. लवकर लवकर CNG भेटे. आम्ही टूर्स अँड ट्रॅव्हल्स जेवढे ड्रायव्हर आहेत, आमचा सकाळी सर्वात पहिले आमचा CNG पंप भरण्याचा निर्धार आम्ही चालू करतो, कारण त्याच्यावर आमचा धंदा होतो, त्याच्यावर आमचा उदरनिर्वाह होतं. आज तुम्ही सातपूर विभागाच्या बघितलं गेलं तर 280 गाड्या आहेत. 280 गाड्यांचे आहेत CNG. त्याच्यामध्ये एका घरामध्ये 4 जरी मेंबर पकडले तर 1130 लोकांची उपासमार या एका पंप बंद झाल्यामुळे होते. तर मला महानगरपालिकेनं हेच सांगू इच्छितो की आम्ही ऑल इंडिया पॅन्थर सेना नाशिक जिल्हा वाहतूक प्रमुख या वतीने 24 तासाचं तुम्हाला आम्ही अल्टिमेटम देतो आहे का या 24 तासामध्ये तुम्ही हा CNG पंप चालू केला नाही तर आम्ही नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या दालनात भव्य दिव्याचं आंदोलन उभं करून मोर्चा घेऊन जाऊ आणि यामागे जे काही नुकसान होईल, जे काही अनुचित प्रकार घडेल, याला महापौर उपमहापौर आणि आयुक्त मॅडम या जबाबदार राहतील. लवकरात लवकर CNG पंप चालू करावा आणि आमच्या गोरगरिबांचा उदरनिर्वाहाचा विचार करून हा पंप लवकर लवकर चालू करावा अशी महानगरपालिकेला माझी एक नम्र विनंती. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.